नमो नर्मदे. वाव. लिव्हिंग लाईफ वन डे ॲट अ टाइम. नो स्ट्रेस. अँड वी आर लिव्हिंग फॉर ओंकारेश्वर. अगं हे बडबडे. महाकालेश्वरचं आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही नंतर काळभैरवला गेलो, तिकडनं पुढे वी वेंट टू हरसिद्धी मंदिरला गेलो, नंतर रामघाटवरती आम्ही शिप्रा नदीची आरती घेतली. अँड नाव वी आर हेडेड टू ओंकारेश्वर. आफ्टर वी टेक आवर बॅग्स वी कॅन से हाय. फायनली 2-3 व्हेकल्स चेंज करून आम्ही पोहोचलो ओंकारेश्वर. वाव. 4 वर्ष अगोदर मला एकदा संधी आली होती, मी ओंकारेश्वरच्या खूप जवळ आलो होतो, पण मी तिकडे पोचू शकलो नव्हतो. तर फायनली आय वॉज सो एक्सायटेड. आम्ही VIP पास अगोदरच बुक केला होता आणि नर्मदा रिवर. वाव. मी किती वाचलं आहे या रिव्हरबद्दल आणि मला इकडे नेहमीच यायचं होतं. अँड दिस एक्सपिरियन्स वॉज सो ब्लेसफुल. माझ्याबरोबरची लोकं होती जी आमच्या ग्रुपमध्ये होते, सगळे एवढे अमेझिंग होते दॅट इट ऑल जस्ट ॲडेड अप. जस्ट लुक ॲट दिस रिव्हर. केवढी ब्युटिफुल आहे. मी स्वतःला एक प्रॉमिस केलं आहे की यावेळेस तर मी घाईघाईत आलो आहे, पण मी इकडे येऊन खूप टाईम स्पेंड करायचा आहे मला नर्मदेच्या आसपास. मी असं ऐकलं आहे की 14 दिवसाची परिक्रमा असते. लोक नर्मदा रिव्हरची परिक्रमा पण करतात. जर मला संधी भेटली तर मी नक्कीच करीन ते. एकदा बघा ना, फक्त बघा अँड जस्ट लेट दॅट ब्लिस सोक इन. वाव. किती ब्युटिफुल आहे. आणि तुम्हाला माहीत आहे या नदीत तुम्हाला शाळीग्राम सापडतात. इनफॅक्ट पुढे काही कसे दुकानं वगैरे होते जिकडे नर्मदा रिव्हरमधले शाळीग्राम होते. दर्शन करून घ्या मित्रांनो. ब्युटिफुल. इकडे कॅमेरा अलाउड नव्हता, बट आय टूक माय चान्सेस. वाव. नंतर प्रसाद घेतला आणि आम्हाला ॲक्च्युली खूप उशीर झाला. परतीचा प्रवास होता. आम्हाला इंदोरला जाऊन पुन्हा एकदा बस पकडायची होती. सो वन लास्ट विजिट. बट बिफोर वी लेफ्ट दिस प्लेस आम्ही ममलेश्वर असं म्हणून एक देऊळ आहे. खूप ब्युटिफुल देऊळ होतं ते पण. तिकडे आम्ही दर्शनाला गेलो. वाव. बांधकाम बघताय तुम्ही. क्रेझी. आणि हे सगळं नर्मदेच्या काठी आहे, नर्मदेच्या तिरी आहे सगळं. एक छोटंसं डॉगी पण झोपला होता तिकडे. एवढा गाढ झोपला होता तो का त्याला काहीच फरक नव्हता पडत आजूबाजूच्यांनी. दर्शन करून घ्या श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेव. ते श्री आदिशंकराचार्यांचा तिकडे एक भव्य अशी मूर्ती होती. आणि हे बाहेर ममलेश्वरच्या देवळाच्या बाहेर ही एक पिंड होती. आतमधल्या पिंडीला तर मला ॲक्सेस नव्हता, पण या पिंडीला मी कचून मिठी मारली आणि मला खूप बरं वाटलं. हे ते शाळीग्राम जे मी सांगत होतो, हे नदीच्या तळाला असेच भेटतात. मी आज स्फटिक जो क्रिस्टलसारखा शाळीग्राम मी फर्स्ट टाईमच बघितला. दॅट्स इट. दर्शन झालं अँड वी ऑल वॉज सो सॅटिस्फाईड दॅट या वी आर हेडेड बॅक टू होम. ये क्रेझी पीपल. माझा राजा र, माझा शिवबार, माझा राजा र, माझा शिवबार. So there it is, living life one day at a time.